नमस्कार मित्रांनो, बाताडवाडीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आपले मित्र आहेत प्रद्युम्न गायकवाड, जे थिएटर आर्टिस्ट आहेत आणि सोशल मीडियावरती पण ते खूप सगळा कॉमेडी कॉन्टेंट बनवत असतात. अशा या कलाकाराचं पडद्यावरचं आणि पडद्यामागचं हे दोन्ही जीवन आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच ही पॉडकास्ट शेवटपर्यंत. कस काय वाटतं जेन्युइन फिलिंग काय यांनी बी पकडलं, फायनली पकडलं यांनी असं वाटायला लागलंय आता. कस काय वाटतंय? नाही, लयच भारी वाटलं. म्हणजे अपेक्षा नव्हती एवढं असं काहीतरी बघायला मिळेल म्हणून, पण लयच भारी व्ह्यू आहे. भारी म्हणजे लोक पैसे घालून जो व्ह्यू बघायला जातो तो फुकटात बघायला मिळालाय मला आज. भारी मस्त आहे. अशा वातावरणात ना अशा खऱ्या पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतात. जे काय असं माणूस, तुम्हाला काल मी मेसेज केला ना, हे झालंय ते झालंय, ते विसरायला होतं आपोआप. काय नाही, रिलॅक्स, हेच आहे सगळं, दुसरं काहीच नाही. असं कधी बसतं का एकटं जाऊन? बऱ्याच वेळा कधी एकटं मी घरात बसलेलो आहे, असं बाहेर नाही. कधीच प्रयोग नाही केला? नाही. काय बाहेर जायचं म्हणलं का पैसे लागतात. आणि नेमकं ते नसल्यामुळे घरात बसावं लागत. बाकी सध्या जसं काल मी टाकलं होतं, काय चाललंय मनांमध्ये, कालची गोष्ट एक्सप्लेन करा. कालची गोष्ट लईच डीप होती, मला त्याला रिप्लायच करता येईना की काय. लय वेळ मी अक्षरशः म्हणलं आता भगवद्गीता वाचायला घ्यावं लागेल मला आणि मग उत्तर द्यावं लागेल. काय बोललो काय रे मी काल? तुमचा प्रश्न काय होता कालचा? काय सांगा माझ्या कानात? तर मी तुम्हाला असं रिप्लाय दिलता ना की मनामध्ये असंख्य विचारांचा कोलाहल चालू आहे मनामध्ये, आणि अजून काय, स्वप्नांची बेफिक्री, सुरू केलेल्या गोष्टींचं संपण्याची भीती, चालू असणाऱ्या गोष्टींची परत. तर ते सध्या जरा डिस्टर्ब आहे ना वातावरण सगळं. त्याच्यातली त्याच्यात तुमच्यासारख्या माणसाचं आलंय विचारा म्हणून म्हटलं मग चला ह्या चान्स इथंच व्यक्त होऊ शकतो माणूस दुसरे, कारण तिथं कुणी नव्हतं त्यावेळेस जवळ. आणि अशा मुमेंटला बी तो प्रश्न तुमचा ते आलं की तीच असं वाटलं ती राईट टाइम आहे बोलायचं. म्हणलं तुम्हाला बोलून टाकावं साठलेलं. काय म्हणून. आता मला, मी ज्यावेळेस बघतो, म्हणजे थिएटर आर्टिस्ट बघतो, ऍक्टर बघतो, आता जवळचे मित्र असल्यामुळे तुम्हाला पहिल्यापासून बघतो, माणसं इतके हसताना दिसतात. सामान्य माणसाला वाटतं काय जीवन आहे, म्हणजे काय जीवन आहे, काय मजा करतात, नुसतीच मजा करतात. आणि करतात, मजाही करतात, असं बी नाही की मजा नाही करत. पण त्याच्या मागची जी एक बाजू चालली असते, म्हणजे स्वतःसोबतचा म्हणजे वैचारिक संघर्ष चाललेला असतो, त्याला कसा अनुभव आहे सर? नाटकात आहे ना, मेन लोगो आहे नाटकाचा, थिएटरचा मास्क म्हणून ते 2 तोंड असतात, तर त्याच्यातच सगळं उत्तर आहे कलाकाराचं म्हणा किंवा माझ्या परीने बरं का. त्याच्या माग वेगळा चेहरा असतो, मुखवटे असतात आम्हाला, आणि इतके 1 नसतात 2 नसतात, लय मुखवटे असतात कलाकाराकडे, चांगले वाईट. चांगल्या वाईट मध्ये सगळे मुखवटे. तर त्याच्या माग वेगळीच गोष्ट असते त्या कलाकाराची, वेगळीच स्टोरी असते, ती ज्याला दाखवता येत नाही कधी. तर माझं तसं झालं, आम्ही रोज हसतो, रोज 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 जोक. आम्ही म्हणजे 24 तासातले जवळजवळ 16-17 तास विनोद, गप्पा गोष्टी चालू असतात. पण जेव्हा झोपायची वेळेस ती ना तवाला लागते, आता काय करायचं. म्हणजे एकांत खातो कलाकाराला, लय खातो. मला तरी लय खातो एकांत, सुधरत नाही कधी मला. ते एकांतासोबत कसं डील करतात, म्हणजे त्याला सामोरं जाण्याची भीती वाटते? हिंमतच नाही होत. आणि अशा परिस्थितीत तर कधीच ना. आता जी म्हणजे सिच्युएशन जी चालू आहे ना, जे पळतोय रेस जी लागू आहे, ते पळून दिवसभर पळून जेव्हा माणूस दमतो आणि मग एकांत येतो ना, त्यावेळेस त्या एकांताशी डील कशी करावं नाही कळत. अजून कळलेलंच नाही कसं व्हावं, त्याला फेस कसं करावं. मग वेगवेगळे विचार, मग इकडं गुण तिकडून, ते एकांतात पण इकडं हे कर तिकडं कर, ते विचार आले ना, प्रचंड भीती वाटते मला नाही सहन होत त्या गोष्टी. मी डायव्हर्ट करतो मन खूप.
वेगवेगळ्या गोष्टीत. मग काही मग मोबाईल बघ किंवा पुस्तकं बघ, हे चाळचा काही करतो. पण ते विचार मला येऊन नाही देत, स्वतःच्या याच्यावर नाही येऊन देत नाही. असं काय वाटतं की म्हणजे तुम्ही ज्या फेज मध्ये असे किती लोक त्या फेज मध्ये असतात? अरे बापरे, लय येत. आणि लय म्हणण्यापेक्षा आतापर्यंत जेवढे सगळे मोठमोठे झालेत लोक, त्यांनी प्रत्येकाने हे फेस केलेलंच आहे. सो असं जो कलाकार ह्या फेज मधून जात नाही तर ते कळतच नाही. आणि जावंच लागतं प्रत्येकाला, ऍज अ कलाकारच नाही, माणूस म्हणून कोणी पण, तुम्ही मी सगळेजण त्यातून प्रत्येकाची फेज असते, त्या फेज मधून त्याला जावंच लागतं. जातात ते फेज किती दिवस टिकते ते स्वतःवर आहे, माझ्यावर आहे. मी किती दिवस त्या फेज मध्ये राहील किंवा काय. फेज लय घाण असते लय बेकार. सहन नाही होत. त्या फेज मध्ये असं कधी काय उत्तर सापडलंय स्वतःसोबत का अजून काय? म्हणजे आपण बोलतो, म्हणजे मला पण बऱ्याच वेळा होतं ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही होत, तोच एकांत प्रत्येकाला झोपताना येतोच. जो प्रत्येक व्यक्ती संघर्ष करतोय, घरापासून लांब राहतोय आणि स्वतःचं आवडीचं काम करायचा प्रयत्न करतोय, आणि त्या कामामध्ये सगळ्यांची प्रश्नचिन्ह आहेत आपल्या समोर, आणि त्याला तर डील करून आलोयच, ती वेगळी गोष्ट. पण वैयक्तिक लेवलचे प्रश्नचिन्ह तर सोडवला त्यांचे स्वतःलाच पडलेत. ठीक आहे, तुम्ही काय विचार करता ती वेगळी गोष्ट, समजा एखाद्याने विचार केला मातीत जाऊन द्यावा, पण मी स्वतःला जो विचार करतोय त्याला तरी आपल्याला उत्तर द्यावं लागेल ना. विचारतो ना. मग त्यावेळेस प्रश्न उत्तर कसे झालेत स्वतःसोबत? त्यावेळेस काय आहे, दोन गोष्टी मला त्यावेळेस मॅनेज करावं लागतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय. पॉझिटिव्ह मधलं किती घेऊ शकतो, त्यांचं कम्पॅरिझन करून मग जे वैयक्तिक गोष्टी का ह्या करावंच लागणार किंवा नाही कराव्याच्यात, त्यांच्याशी त्या प्रकारे डील करून मग झोपतो मी. त्यावेळेस असं वाटतं कधी झोपेन, पण झोप नाही येत त्यावेळेस. हे जे शेवट असतं ना, तुम्ही म्हणले की नंतर त्याला तुम्हाला फेस करावंच लागत, त्यावेळेस जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं ना, ते लवकर कसं सांगता येईल, लवकर कसं हे करून नको बाबा, थांब, झालंय, झोपू दे, नको आता, उद्या बघू, याच्यावर पुढे ढकलायचा जास्त जोर असतो. आता नको, कारण त्यावेळेस लय विचार केला त्या गोष्टींचा तर मग रडायला येतं, मग काहीही करावं वाटतं, मग बाहेर फिरावं वाटतं, इकडे जावं वाटतं. मग त्यावेळेस निगेटिव्हचा लय पारडा जड होतो, पण झुकतं तिकडे पारडा. पण आपण आता प्रत्येक जण आपल्याकडे बघतो, समजा मी माझ्या आवडीचं काम करतोय, तुम्ही तुमच्या आवडीचं काम करतायत, तर सगळ्यांच्या दृष्टीत आपण ते एक युनिक लोक आहेत की समजा त्यांना आवडीचं काम करायला भेटतंय. समजा तुम्ही नाटक करतायत आज, तर ती एक प्लस पॉईंट आपल्या आयुष्यातली मोठी की आवडीचं काम, ही लय प्लस बाजू. पण त्या आवडीच्या कामासोबत काय काय सॅक्रिफायसेस आहेत जे आपल्याला सहन करावं लागतं? आवडीचं काम करणं एवढं सोपं नसतं, तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्ही माझ्यापेक्षा कदाचित जास्त फेस केलं एवढ्या 3-4, मी म्हणजे जेवढं ओळखतोय तुम्हाला, जेवढं माहिती आहे मला तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आवडीचं काम करणं खरंच लय जड जातं, घाण जातं. एक वेळेस ते न आवडीचं काम केलेलं बरं, कारण काय होतं, माझ्याबद्दल असा अनुभव आहे माझा की आवडीचं काम केल्यामुळं मी असेल, माझ्या घरच्यांना म्हणा किंवा माझ्या आजूबाजूच्या मित्रांना म्हणा या परिवाराला म्हणा, माझ्या आवडीच्या कामामुळं इतका त्रास झालाय ना, म्हणजे भयानक लेवलचा मानसिक. ते चांगलंच आहे, ते त्यांच्या जागेवर योग्य आहेत, बरोबर आहेत, बट त्या गोष्टीचा त्यांना खूप जास्त त्रास झालाय. ते नको वाटतं त्यांना करायला, नको म्हणतात ते. खास करून माझी आई, म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी सगळा सपोर्ट केला होता माझ्या वडिलांनी मला. वडील जाण्याच्या 1.5-2 वर्षापूर्वी वैतागून झक मार, करायचं ना तुला, कर, तेवढे एकच होते सपोर्ट करणारे. आई तर अजूनही सपोर्ट नाही करत. आणि आता त्यांचा आता मेन सपोर्ट मिळालेला मला, तू कर आवडीचं काम, तुला नाटक करायचंय ना, कर, काय पाहिजे ते कर, फक्त फसवू नकोस आम्हाला किंवा सोडू नको एका लिमिट नंतर. नाही म्हणलं, नाही, कधीच नाही करणार. मग सुरुवात झाली आणि ते ज्याच्यासाठी करत होतो तो माणूसच नाही राहिला. मग असं झालं, आता असं झालं, मी जॉब करण्याचं मेन कारण हेच की मी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जे काही स्वप्न पाहिले होते मी त्यांच्यासाठी करत होतो, तेच नाही राहिले. आता करायचं कोणासाठी? जे त्यांना मी स्वप्न दाखवले होते, मी हे करीन तुमच्यासाठी, मी ते करीन, तेच नाही राहिले.
मग काय माझ्या स्वप्नांचा उपयोग काय म्हणलं नाही का, जर बघायलाच नाही राहिला समोरचा माणूस तर काय करायचं. म्हणलं आज असं झालं, उद्या काही होऊ शकतं. आता एका वर्षात 2 माणसं गेली आमच्या घरात. अचानकच 4 जणांची फॅमिली डायरेक्ट निम्म्यावर दोघांवर आली. मग मी विचार केला एक 6 महिन्यापूर्वी की मोठे स्वप्न दाखवण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्यामुळे जर आपल्या आईला म्हणा, आपल्या बहिणीला म्हणा, जर बरं वाटत असेल क्षणिक का आहे ना, माणसाचं काय, मी स्टेजवर उद्या मेलो, उद्या प्रयोगाला जाता जाता काही होऊ शकतं, काय झालं संपलं सगळं. आई कुणासाठी जगती, माझ्यासाठी जगती. ती माझ्याकडे बघून जगू राहिली, मी तिच्याकडे बघून जगतो. उद्या तीच नाही राहिली, उद्या मी किती पार म्हणतो मी मोठा आवड घातला, लय जगातला सगळ्यात मोठा आवड घातला, मग ते बघायला माझी आईच नाही राहिली. मग म्हणलं नको, जे आहे ना, ज्याच्यामुळं मी जॉब केल्याने माझी आई सुखी होऊ राहिली, तिला बरं वाटतंय, ती झोपती शांत, विचार येत नाहीत तिला, तर म्हणलं जाऊ दे, तिच्यासाठी एवढं सॅक्रिफाईस करू शकतो. मग थोडं जरा हे आलं, त्याच्यात दिशा आल्या, हे करून जर हे करता आलं तर करू, जसं जाईन तसं. मग आता जॉब करून जरा तिला बरं वाटतंय, तर चला तू सुखी आहेस ना, तू खुश आहेस, हां मी खुश आहे, बस. जरा थोडा आता त्याच्यामुळं मग तुला म्हणलं ना, रात्री झोपायच्या वेळेस एकांत झाल्यावर हे सगळ्या गोष्टी असतात, ते मॅटर करतात. तुम्ही एकदा आपले हे टाकलेलं वडिलांबद्दल असेच लिहिलं होतं, वडिलांबद्दलचं मत. मग असं नाही वाटत का की वडिलांना आपण सांगितलं की मी बनतो, मी करतो नाटक, मग त्याबद्दल काय वाटतं मग मला? ते वाटतं ना, मग हा हे पण एक रात्री झोपायचाच विषय येतो. लय खातं मन स्वतः. पण मग कधी कधी मग लगेच ती आई असती बाजूला, मग लगेच तिचे विचार येतात, म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे. मग सगळं थोडे दिवस का होईना म्हणलं आईच्या याच्यासाठी, मनाच्या समाधानासाठी. कारण तिला आता ती इतकी एकटी पडली, ती एकटीच असते तिकडे, ती रात्री तिचं दुखत असतं, तिला त्रास होतो. म्हणलं आणि मी इकडं काम करत असलो का तिला त्रास होतो, म्हणजे नाटक वगैरे करत तिला सांगितलं का प्रयोगाला असलं, मग तिला परत ते टेन्शन, तिचं मन खातं, तिला सांगायला नसतं कोणी तिथं. मग नको म्हणलं, तर जे गेलंय ते त्याच्यापेक्षा जे आहे ते सांभाळायचं, ते महत्वाचं. झोपून नाही देत, वडिलांची स्वप्न असतील, माझे स्वप्न असतील. सगळ्यात चांगली झोप कधी येते? सगळ्यात चांगली झोप मला शेवटची सांगू का, आत्ता आमचा राज्यनाट्याचा हे झालं बक्षीस समारंभ, आणि आईला असंच म्हटलं चल, कधी नाही आलेली, एकदा तरी ये, निदान बघ तरी काय असतं कसं असतं. आणि मी ठरवलं होतं तिला स्टेजवर घेऊन जाऊ बक्षिसाला. मग तिथे त्या काहीच मनात नव्हतं. नाव पुकारलं माझं, म्हणलं चल, हे म्हणजे येडा वेडा आहे काय. तिचे डोळे घाळा डोळे भरून आले सगळे. आणि त्या दिवशी स्टेजवर गेलो तिला घेऊन, आणि त्यावेळेस तिच्या डोळ्यात जे होतं ना, ते त्याच्या आधी मी कधीच पाहिलं नव्हतं, कधीच. जी फिलिंग होती ना, ती पुरस्कार घेताना, ते प्रमाणपत्र ते घेताना, म्हणजे तिला असं वाटत होतं की काय केलंय माझ्या पोराने काय नाही, लेवल अप. आणि मला तिच्याकडे बघून असं वाटत होतं चला काय ना ना थोडं का व्हायना आपण जरा प्राऊड फील केलं कधी का व्हायना. त्या रात्री मी भारी वाटलं होतं, शांत झालं होतं, बरं वाटलं. खूप 1.5-2 वर्षांनी झालं बरं वाटलं होतं. वडील गेल्यानंतर कुठेतरी थोडंफार आत्मिक समाधान थोडं. त्या दिवशी लयच भारी रात्र गेली ती, भारी वाटलं होतं त्या दिवशी. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आईने फोन करून जवळजवळ अर्धा 1 तास बोललेलं आहे, भारी वाटलं असं तर, पण म्हटली नाही कधीच म्हणली नाही. ते मला मी ते मला असं वाटायचं मग मी म्हण ना तू कर म्हणून फुल टाइम, काय नाही होत, मी आहे तू कर, पण नाही म्हणली. तिला माहित आहे, तिला सगळं माहित आहे. ती इमोशनली प्रॅक्टिकल डिसिजन घेत नाही ना. तिला जे प्रॅक्टिकल वाटतं तीच ती निर्णय घेते. लय प्रॅक्टिकल आहे ती, आणि असं प्रॅक्टिकल माणसं ती तिच्या जागी लय योग्य आहे, लय योग्य ती. म्हणजे शेवटी काय म्हणतात ना, त्यांनी 4 पावसाळे जास्त बघितलेले अनुभव. आपल्याला जरी आता कधी कधी आपल्या एज मध्ये असं वाटतं की पॅरेंट्सला नाही कळत राव, आपण आपलं वेगळं आहे, विचार वेगळे आहे, सगळं असं आहे तसं. पण ते एका वेळा नीट विचार केला ना तर ते त्यांच्या जागी लय योग्य असतात. बरोबर, त्यांनी लय बघितलेल्या असतात सगळ्या गोष्टी.
100% खरं आहे, 100%. म्हणजे मला पण सध्याच्या काळात ना एवढं जास्त रिअलाइज होतं ना, की ज्या गोष्टींना सांगितलं की वडिलांना हे नाही कळत, आईला ही गोष्ट कळत नाही, ती गोष्ट कळत नाही, आज जाऊन जाऊ आपली कळाली ना आपली जळाली, त्यावेळेस कळलं की ते काय सांगत होते त्या गोष्टी. त्यामुळं आज बऱ्याचशा गोष्टी जरी मला लॉजिकली बरोबर नसते ना वाटत ना, तरी मी विचार करतो त्यांनी सांगितलं काहीतरी लॉजिक असेल जर ते म्हणतात तर. मला आता वाटायला लागलं, समजून घ्यायला लागलं. लहानपणी तर आपलं असं वाटायचं काय आपलं फादर शिकलेलं नाही, यांना काही माहित नाही, यांचं काही बी असते असं तसं. पण जेव्हा आता कळायला लागतं, आता जाऊन मग हटकून सांगतो मी आवर की माझं म्हणजे आता ऍक्सेप्ट करू ना, जाऊन सांगतो. मला मी त्यावेळेस आईला म्हणायचो तू असं म्हणायची आणि मला लय राग यायचा, पण नाही म्हटलं आता मला सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात म्हणलं तुझ्या, नाही ही गोष्ट खरी. हसते मग त्यांना असं वाटतं, त्यांना कळत आता कळालं का तुम्हाला. तू थांब अजून, तर तुझं लय बघायचं हे पुढचे वाक्य असेल, तू थांब रे, तुझी आता शिक सुरुवात झाली. थांब तू एकदा लग्न होऊ दे मग ठरलेले वाक्य. मग काय लग्न होऊन दे तर लय विषय असतो, आणा लागून दे मागं तुमच्या, मग कळेल तुम्हाला. त्याच्यावर लय जोर असतो घरच्यांचा. पण म्हणजे ज्यावेळेस विचार करताय की आवडीचं काम करायची प्रोसेस, ही जी कला आहे ही कशी उमगत गेली तुम्हाला, त्याच्याबद्दलची कशी? कला खरं तर मी घरात सगळ्यात लहान होतो, 2 बहिणीच्या नंतर मी. त्याच्यामुळं लाडका असल्यामुळं सगळे लाड बीड पहिल्यापासूनच सगळे. आणि लहानपणा वडील माझे 8वी-9वीला असताना तमाशात जायचे काम करायला. काय काम करायचे? असंच सोंगाडे बिंगाडे काय असेल मग तेच सांगायचे की मी गेलेलो आहे, काय केलेलं आहे. आणि त्यांचा पण आवाज बिवाज जरा असा चांगला, गाणं वगैरे म्हणायचे जणू तमाशात. मग ते ज्यावेळेस ते जरा ड्रिंकिंगची सवय त्यांना, आणि दारू पिल्यावर ते गाणं वगैरे म्हणायचे लहानपणापासून, म्हणजे जसं कळतंय तसं मला. मग ते लहानपणापासूनच त्यांचं ऐकत गेलो, गाणे त्यांचे ते बोलणं बिलणं. आणि जसं 5वी-6वीला आलो त्यावेळेस आपली मकरंद अनासपुरे सर फेमस होते लय. त्यावेळेस त्यांचा म्हणजे सुवर्ण काळ चालू होता. तेवढ्या याच्यात त्यांची पिक्चर बघितले सगळे आम्ही. त्यावेळेस बघा ते DVD यायची, एका याच्यात 6-6 पिक्चर, त्याच्यात ते कायद्याचं बोला, गाढवाचं लग्न, म्हणजे असे त्यांचे सगळे सगळे ते पाहिलेले आम्ही. मग ते पाहून ते होतं ना लहानपणी जे आपण पाहू त्याचे संस्कार होतात. मग ते हळूहळू ते आवडत गेलं. मग जे काय पिक्चर पाठ केले तेव्हापासूनच ती सवय लागली मिमिक्रीची. मग लय आवडायला लागलं. मग कुठं सुरू व्हायचो मी मिमिक्री. सगळ्यात पहिली कोणाची मिमिक्री करायला शिकले? सरांचीच, मकरंद सरांची. आता येते करता? आता एवढी लय जशी जमन तशी. कोणता डायलॉग म्हणायची तुम्ही मकरंद? आगा बाबो आगा बाबो गंगे त्रास होतोय ग निस्ता. तुमचं झालंय का लग्न? झालंय का लग्न तुमचं? असं बारीक करायचे ते लय. ते अजून सगळे डायलॉग बिलॉग तोंडपाठ सगळे. अजून कोणाची करायची? किंवा अजून नाना पाटेकरांची करायची. कोणतं करायची? नाना पाटेकरांची. ये देख आ गए मेरे मौत का तमाशा देखने, बता इसमें हिंदू का कौन सा, मुसलमान का कौन सा. लय का माझा अख्खा सोलो पाठ होतोय माहितीये का? लय कुणाला म्हणून दाखवायचं चालू लगेच ऑडियन्स चालू. शाळेत वर्गात मग काय मिमिक्री वगैरे करून दाखवतो. मग फुल फॅन सर लोकांपासून. मग कवितांना चाल लावून दाखव, प्रद्युम्न उठ कवितांना चाल लाव, वागताय मला ऑडियन्स भेटत. लय सुटायचो. वडील गाणे वगैरे लिहायचे. त्यांनी त्यांचे गाणे मला प्रजासत्ताक दिनाला 15 ऑगस्टला त्यांचे गाणे म्हणायचो. कोणते एखादं छोटं गाणं पाठवतं का तुमचं किंवा छोटं गाणं जे तुम्ही काय म्हणजे? एक गाणं होतं. शिकला नाही शाळा तो अडाणीचा गोळा, शिकला नाही शाळा तो अडाणीचा गोळा, शाळेच्या नावानं घेऊन पाठी, बसतोय जाऊन नदीच्या काठी, पाय असून लंगडा तो अडाणीचा गोळा, पाय असून लंगडा तो अडाणीचा गोळा, शिकला नाही शाळा तो अडाणीचा गोळा. असं ही कोणाची लिहिली का? वडिलांचीच. लहानपणी म्हणून दाखवायचे. मग मी 3री-4थीला असताना शाळेत म्हणून दाखवायचो. फुल हवा. शाळेतले खुश. पहिलं नाटक कधी केलं सगळ्यात पहिलं नाटक केलं मी 2018ला 3 ऑक्टोबर 2018 दिमडी नाटक माझ्या आयुष्यातलं
माझं सगळ्यात पर्सनली सगळ्यात आवडतं नाटक म्हणजे जे अजून पण इथं आहे सगळे एक ना एक डायलॉग पासून तर एक एक सगळं. काय कॅरेक्टर करायचं? मी त्याच्यात ठक्षण शिंदे नावाचं कॅरेक्टर करायचो, ते गोंधळी समाजाचं होतं. आणि ते रिअल कॅरेक्टर म्हणजे ठक्षण शिंदे नावाचे एक खरे माणूस आहेत. त्यांनी त्यांच्या म्हणजे जे मला आमचे दिग्दर्शकाने सांगितलं होतं की हा माणूस आहे, स्टोरी त्यांची नाही आहे, स्टोरी वेगळी, बट असा माणूस आहे, हा कॅरेक्टर आहे तो, असं बघून कर. तर मी पूर्ण पार त्यावेळेस काय दाढी वगैरे नव्हती, बट त्यांची त्या ठक्षण शिंदेची दाढी बिडी लय जबरदस्त होती. अजून त्या अंगठ्या बिंगठ्या, तर माझी सुरुवात तिथून झाली होती ते कॅरेक्टर. काय करायचं कॅरेक्टरचं काय होतं ते म्हणजे ते गोंधळी होते आणि त्यांची फॅमिली होती एक, म्हणजे त्या कॅरेक्टरची मीरा नावाची, आणि त्यांना एक मुलगी होती रोहिणी. अशा 3 जणांचं कुटुंब होतं आणि त्या गोंधळी समाजाचे होते. आणि त्याच्यावर संपूर्ण नाटक होते त्या कुटुंबावर, म्हणजे गोंधळी समाजावर, म्हणजे छोट्या समाजावर काय काय घडत जातं बघ, काय काय त्यांच्यावर थोडक्यात अन्याय बोलला जातो बारीक बारीक गोष्टीतून. म्हणजे ते जरी आता गोंधळ म्हणजे आपल्याकडे जुन्या काळापासून समाज प्रबोधन समजलं जातं, बट आता मोठ्या लोकांचं असं असतं की गोंधळ म्हणला का मोरळ्या, नाच, त्यांना तेच वाटतं. मोरळ्या म्हणजे की त्यांना ते इमेज तयार झालेली तेवढीच, बट मुळात ते तसं नाहीये. ते खूप वेगळी गोष्ट आहे मुरळी म्हणजे, वाघ्या म्हणजे. तर मग त्याच्यात असं होतं की माझी बायको मरते आणि एका ठिकाणी आम्हाला गोंधळ करायचा असतो. ऐन टायमाला बायको मरते आणि आम्ही इसार दिलेला असतो आणि शब्द दिलेला असतो, आणि त्यांचा शब्द म्हणजे शब्द असतो. आता करायचं काय? आणि मुलगी लहान असते, 10वीला असते, 8वी 9वी 10वीला. आता करायचं काय? मग ती म्हणते मी उभं राहते आई गेल्यावर. बापाला लई बेकार वाटतं की मला हिला शिकवायचं होतं, सगळं करायचं होतं, बट आता काय दिवस काय वेळ आली की तिला आपण उभा करतोय. मग शेवट असं होतं त्याचा की ती उभा राहते, डान्स वगैरे, मग ते नाचायला वगैरे लागते, आणि ते येतात ते सगळे करणारे, ते पैसे बिशे उधळणारे, ते बघून मग तिथं मी खूप व्यक्त होतो, शेवटी व्यक्त होतो. मग ते पाहून माझ्या मुलीला एक आत्मविश्वास मिळतो की नाही चांगलं. असं काय डायलॉग होता का तुला तुमच्या मनावर बिंबला ते शेवटला व्यक्त होता? मनावर बिंबलेला वाक्य ना, असे किती परकीय आक्रमण जरी आमच्यावर झाले ना, किती होऊ द्या, पण या आईनी, या मातीने आम्हाला या जगात, या मातीत वाढवलंय, जगायचं शिकवलंय, आणि ती आईच आमचं पोट भरणार आहे. तुम्ही किती काहीही करा, आम्ही ते सोडणार नाही, आणि आम्ही ते चांगलं हे प्रूव्ह करूनच दाखवणार, असं टाईपचं वाक्य होतं. त्याने ते शेवटचं वाक्य मारल्यावर असा जोश यायचा रांगात, आणि ते आम्ही लाईव्ह म्युझिक वापरायचं. ते लाईव्ह असल्यावर मी स्वतः गाणं बिणं म्हणायचो त्याच्यात, लई टिपेला जायचं ते. आणि त्या नाटकाने मला आयुष्यातलं पहिलं माझं प्राइज दिलं, फर्स्ट पुरुष अभिनय प्रथम. ती लई. किती वय होतं त्यावेळेस? वय असेल माझं 19-20 त्या दरम्यान. पहिल्या बक्षिसाची लय भारी स्टोरी माझी. आमचा प्रयोग होता औरंगाबादला, संभाजीनगरला. प्राथमिक फेरी का असं होती, फायनल होती वाटतं काहीतरी. आणि प्रयोगाला गेलो आम्ही, आणि प्रयोग सुरू होणार, सगळी तयारी वगैरे झालेली. आता सगळे ते प्रयोगाच्या आधी आमची एनर्जी पास करण्याचं असतं नाही का, असं हा छान करा, हे करा वगैरे वगैरे भारी, असं वॉर्मअप प्रत्येकाला चेअर करत होतो. फोन वाजला माझा, आणि फोन मी उचलला, जवळजवळ आधी 10-12 मिस कॉल मम्मीचे. फोन उचलला, काय आलं? पप्पाला अटॅक आलाय, अण्णाला अटॅक आलाय, ॲडमिट आहेत, सांगता येत नाही. 2019ची गोष्ट. तर विचार कर, प्रयोगाच्या 5 ते 10 मिनिटं अगोदर फोन येतोय, वडिलांचं सांगता येत नाही म्हणून, काय होईल काय नाही. इतका संपलो होतो मी बाहेर आलो थिएटरच्या. एक झाड होतं तिथं, झाडाखाली जवळजवळ मला सुधरतच नव्हतं. ती मला असं कधी फेजच केलेलं नाही ना अशी सिच्युएशन. प्रयोग आहे का काय काय, मला हे सगळं विसरलो मी. 5 मिनिटं सगळं ब्लर, मी संपलं होतं नाटक. म्हणजे नकोच. वडील देत होते ते फक्त, कधी जाईन आणि कधी भेटन, असं झालं. आणि तिकडून मम्मी रडायची, लवकर ये लवकर ये लवकर ये, तुझं नाव घेते तुझं नाव घेते, तुला भेटायचंय लवकर ये.
आता काय करू काय करू काय करू. आमचा अमोल साळवे नावाचा माझा दादा आहे, म्हणजे दिग्दर्शक होता आमचा. तो आला माझ्याकडं, म्हणे काय झालंय काय झालंय, म्हणजे असं असं झालंय. म्हटलं मला काहीच कळत नाही, मला जायचं आहे, मला जायचं आहे. म्हटलं मला घेऊन चला, काही करा, मला नाही सुधरत आहे. मग त्याने माझ्या मम्मीला बोललं, फोन घेतला त्याने, आणि मम्मी सांग काय बोलला काय नाही मला अजून काय माहीत नाही. आणि ते झालं, मला लय रोडलो, मी त्याच्या गळ्यात पडलो, लय रोडलो, लय मोठीने रोडलो. सगळे आसपास लांबून बघत होते, सगळे पोरं टेन्शनमध्ये, काय झालंय काय नाही. त्यांना सगळ्यांना वाटायला काहीतरी झालंय म्हणून, सगळे टेन्शनमध्ये. त्यांनी समजून सांगितलं मला, हे बघ आत्ता जे आहे त्याच्यावर फोकस कर, तुझ्यामुळं जवळजवळ 25-30 पोरं तुझ्यावर डिपेंड येतात. अर्ध्या एक तासाचा प्रश्न आहे, तू थोडं बाजूला, ही तुझी खरी फेज हे म्हणे दाखवून देण्याची तुझ्या वडिलांना. काय असतं ना ते डेअरिंग म्हणा, स्ट्रॉंग किती तू दाखवून द्यायची तुला गरज आहे. आणि मला त्यांनी लय पॉझिटिव्ह केलं. गेलो, तोंड बिंड धुतलं, चेहऱ्यात बघितलं, आरशात बघितलं आणि स्माईल दिली. म्हणलं चलो. सगळं ते जे तोंड धुतलं का त्या सगळं मी घालवलं. म्हणलं नाही आपल्याला प्रयोग करायचा आहे. गेलो, प्रयोग केला. आणि त्या प्रयोगात मला त्याआधी जवळजवळ मी दिमडीचे जवळजवळ 8-10 प्रयोग केले असतील. 10 प्रयोग तर आरामशीर केले असतील, पण 10ही प्रयोगात मला कधीच रडायला नाही आलं. शेवटचा सीन असतो एक रडण्याचा, ते बायको मेल्यावर. आणि आमचं दिग्दर्शक म्हणायचं की अरे प्रद्युम्न बायको मेली, काहीतरी पाहिजे डोळ्यात. फर्स्ट टाइम मला तिथं सांगितलं यूज कसा करायचा. तिथं मी कळलं मला कलाकार म्हणून फिलिंग्स कशा शेअर करायच्या किंवा कशा इकडं दाखवायच्या, डायव्हर्ट करायच्या. त्या दिवशी जो काय मी रडलोय त्या सीनला, ते सगळं रडणं बिडणं सगळं खरं होतं, खोटं काय नव्हतं त्याच्यात. म्हणजे जी विंगेत सुद्धा जी माझी बायको होती ती सुद्धा विंगेतून बघत होती, सगळे रडत होते त्या दिवशी, सगळे त्या सीनला. इतकं हाईपला गेलो त्या दिवशी, लय बेकार मोमेंट होती. नाटक झालं, कर्टन पडदा पडला, उठलो, पहिला गाडीत बसलो, पोरांनी काहीच नाही. 5 ते 10 मिनिटात सेट भरला. आम्हाला सेट भरायला लागतो 1 तास, 10 मिनिटात पोरांनी सेट भरला. 1.5 ते 2 तासात आम्ही नगरलो होतो. जेवण नाही, काय नाही, उपाशी तापाशी, डायरेक्ट दवाखान्यात. वडील ICU मध्ये होते. तिथं मला प्राईज मिळालं पहिलं त्या दिवशी. झाल्याच त्यांनी तिथंच पुरुष अभिनय प्रथम प्रद्युम्न गायकवाड ते घेऊन मी ICUत गेलो. म्हटलं यांना प्राईज मिळेल. पप्पांनी फक्त डोळे असे केले, असं केलं. ते पहिलं प्राईज होतं. भयानक, ती लय बेकार, असे लय बेकार मुमेंट आहेत काय माझे. तिथून मग लय सवय झाली नाटकात. जर असं सीन असेल किंवा काय असेल तर कसं तिथं दाखवायचं किंवा कसं साठवून ठेवायचं. तिथून मला खरं कळालं साठवून ठेवायचं काय असतं. मेन फिलिंग्स कशा साठवून ठेवायच्या, कुठं वापर करायचा, कलाकार म्हणून काय करायचं. तिथून पुढे मला कोणतरी का बहुतेक ऋषीच मला म्हणला असं, म्हणलं आम्ही कलाकार लय वाईट असतो. कधी आम्ही कोणी जवळचा माणूस गेलाय असं इमॅजिन करतो, कोणाला काहीतरी लय खराब गोष्ट झाली अशी इमॅजिन करतो. त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी कोणाचं ऐकलं होतं माझ्या लक्षात नाही, पण म्हणलं असं करतो म्हणलं कलाकार डायरेक्टली करतात. म्हणजे जितेंद्र जोशी सरांची मी एक पॉडकास्ट पाहिली होती, इंटरव्ह्यू पाहिला होता, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं आम्ही कलाकार म्हणून इतके कोडगे झालेलो असतो ना, म्हणजे आतून आम्ही सगळ्यांना मारून टाकलेलं असतं त्यावेळेस. आई बाप बहीण जे दिसेल ते सगळ्यांना मारून टाकलेलं असतं त्यावेळेस. आणि खरं आहे ते, म्हणजे मी अनुभव घेतलाय म्हणून. म्हणजे मी जिवंतपणे माझ्या वडिलांना मेलेलं इमॅजिन केलेलं आहे, माझ्या बहिणीला, आईला, काहीही इमॅजिन करू शकतो माणूस त्यावेळेस. म्हणजे रेग्युलर आयुष्यात आपण कधी एवढं सुद्धा विचार आणू नाही शकत. तिथं त्या टोकाचा विचार करतो सेटवर. तिथं नानाच्या वेळेस मी मुलांना सांगायचो ते मुलांना अजून कोणालाच त्या टोकाचं येत नव्हतं कधी. कारण नाना थोडं थांबण्याच्या वेळेस असं व्हायचं, आम्ही हसायचो कुत्र्यावाने हसायचो सुरुवातपासून तर शेवटपर्यंत. पण एक सीन असायचा तिथं आम्हाला रडायचं होतं प्रत्येक वेळेस. आणि त्यावेळेस आमचे जवळजवळ 2-3 प्रयोग तसे गेले विनयाचे. ते मग ते कोरडं वाटायचं ना, आता केलाय म्हणलं
माणूस ते किती नुसतं ते किती बारीक चेहरा करून काय वाटणार आहे ते दिसलं पाहिजे ना, डोळ्यात दिसलं पाहिजे. बरोबर. मेन कलाकाराचे ते असं डोळे लय घाण असतात, हम्म. लय ती मेन काम डोळ्यांचं असतं. हम्म. आणि तेच दिसले नाही तर मग काय उपयोग नाही. हम्म. मग त्यावेळेस एक एक्सरसाइज घेतली ती आम्ही हम्म. अशीच. त्याच्यानंतर प्रत्येक प्रयोगाला प्रत्येक याला पोरं मनापासून करायचे. घाण असतं ते चांगलं म्हणता येईल बरं का, बरं आता काय करता, हा. तेवढं तर कलाकार बनून करावंच लागतं, नाही तर कलाकार कसं. आणि जमलं पण पाहिजे ते. हम्म. जर तुम्हाला या इंडस्ट्रीत म्हणा हम्म. किंवा नाटकात म्हणा जर टिकायचं असेल, असे असे ह्या प्रोसेस मधूनच जावं लागतं. म्हणजे माझ्या दिग्दर्शकांनी तरी सांगितलं की हे पाहिजेच. हम्म. माझे दिग्दर्शक भारीच आहेत, म्हणजे त्यांच्यामुळे आज इथं प्रमोद कसबे झालं, शुभम गाडे झालं, अमोल साळवे, भारी ग्रेट माणसं, कलाकार म्हणून जबरदस्त. खूप शिकलो त्यांच्याकडून, भयानक. शांतता बुजते का अशी कधी? एकटं राहायची भीती वाटते का कधी? म्हणजे असं समजा एकटाच कुठंतरी 15 अर्धा तास एकटाच जाऊन बसायचं, एकटाच समजा जाऊन जेवायचं, त्याची भीती वाटते कधी? नाही, मी तशी भीती नाही वाटली मला कधी एकट्याची, कारण खूप एकटा राहिलेलो आहे लहानपणी. म्हणजे मी 12वी पर्यंत जवळजवळ 9 ते 10 शाळा बदलल्या प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या, आणि हॉस्टेलला राहिलेलो आहे 3-4 वर्ष. कधीच मला मी इमॅजिन सुद्धा नव्हते केलं की मी असं हॉस्टेलला वगैरे राहील म्हणून, किंवा आई वडील मला हॉस्टेलला टाकतील. पण एक वेळ आली की हा जावंच लागेल तुला, आणि सवय नव्हती, एवढा लाड वगैरे झालेला माझा, आणि अचानक हॉस्टेलला आलो, तिथून लाईफच चेंज झालं माझं सगळं. मग ते 8वी पासून मला ती सवय झाली एकटं राहण्याची, एकटं कसं राहतात. त्यावेळेस मित्र वगैरे कसे बनवायचे काय ते आपोआप बनतातच, बट ते सवय नव्हती ना, कम्फर्ट झोन होता त्यावेळेस 7वी पर्यंत मित्रांचा याचा त्याचा. तिथूनच मग ती सुरुवात झाली. मग एकटं राहणं, खाणं पिणं सगळं स्वतःच स्वतः करणं, मग झाली सवय तशी एकटं राहण्याची मला. मग आता जास्त हे नाही वाटत, राहू शकतो मी एकटा. असं ह्याबद्दल काय मत आहे की आता मी ऋषी सोबत बोललो होतो, विराज सोबत बोललो होतो, विराजचे पण आजोबा लोक म्हणजे ते तमाशाचा त्यांचा स्वतःचाच फट होता विराज मला म्हणतो. ऋषीचे वडिलांनी पण नाटक केलं, ते लाईव्ह नाटक, म्युझिकल नाटक टाईप, आणि ते मला लय उशिरा कळलं. एक दिवस आपलं एकदम आलते वाघ होऊन तू काय सांगतो पुरस्कार या वाघानी म्हणले 25 गावे लॉयल जॉली माणूस आहे तो. ऋषी याराच्या वडिलांसारखा माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही. लई इतकं हे ऋषीच आहे ना, सगळं त्याच्या फादर कडून आलेले. ऋषी झिरो आहे, किरकोळ आहे त्यांच्या समोर. हे विनोद हे कॉमेडी, सेन्स ऑफ ह्युमर काहीच नाही त्याचं. सगळं बघितलं ना की किती माणूस वाघ होऊन येऊन दे घरी त्याच्या मदर सोबत काकू सोबत मस्तीच करणार. इतकं हसायला लावते बाबा, इतकं हसायला लावते. म्हणजे ऋषा 10% सुद्धा नाही त्यांच्यासमोर, इतका बेकार येते. लय भारी. म्हणजे ही कला एक वारसा हक्काने किती येते असं तुम्हाला असं वाटतं? बरीच येते. म्हणजे मला तर माझे आजोबा पण करायचे ह्या गोष्टी, करायचे तमाशा म्हणा किंवा सकाळी गाणे वगैरे म्हणत जाणं, ते मागणं वगैरे, आता ते केलेलं आहे आमच्या लोकांनी. तर तिथून पिढी जातच आलेलं आहे सगळं ते. तुम्ही काय लिहिलं का नाही कधी? तुमचे वडील एवढे चांगले लिहायचे? मी लिखाण नाही बरं का, कविता वगैरे आपलं कधी मध्ये. एखादी अशी कोणती लिहिलेली आहे कधी तुमची पाठाची? अशी पाठ नाही गाड्या मित्र. आता फोन मध्ये असतील रेग्युलर का? असंच कधी पावसाळ्यासारखा पाऊस पडला की सुचली कविता की लिहिली असं? नाही असं विचार करून पण नाही. खूप असं आलं नाही इथून, हित आहे सगळं, वाटलं तर लिहितो असं. वाटलं त्याला लय आतून आणावं लागतं मला, आणि येत नाही एक तर लवकर ते. लिहिली होती आता फेज मध्ये मागे 7-8 महिन्यात. काय पार्श्वभूमी होती? पार्श्वभूमी काय, आई मी दोघंच होतो घरी. पुढे गेल्यानंतर मी आईकडे बघायचो, आई माझ्याकडे बघायची, दोघं एकमेकांकडे बघून रडायचो, खोटं वागायचं. म्हणजे असं वाटायचं की मी रडलो तर तिला त्रास होईल, तिला वाटायचं ती रडली तर मी त्रास होईल, म्हणून दोघंही रडत नव्हतं, पण ते डोळ्यात दिसायचं दोघांच्या
की खोटं आहे म्हणून माहिती एकमेकांना धीर देण्यासाठी, कारण दुसरं कोणी नाहीच धीर देण्याचं. बहीण आहे, ती तिच्या संसारात तिकडं, तिला जाणं तिकडं भागच होतं. मग कोणी आम्ही दोघंच एकमेकांना, पाहुणे आले 8 दिवस 10 दिवस 15 दिवस झाले जिकडे तिकडे गेले, नंतर दोघंच घालत असे. मग त्या फेजमध्ये लिहिलं. कविता अशी होती: गंगेत तुंबलेल्या कचऱ्यासारखी, संस्कार शिबिरातील ढोंग्यासारखी, प्रेमभंगी झालेल्या नायकासारखी, झाडावर लटकलेल्या शेतकऱ्यासारखी, रस्त्यावरील अर्धमेल्या कुत्र्यासारखी, चौकातल्या महापुरुषाच्या पुतळ्यासारखी, रेल्वे अपघातातील बेवारस मृतदेहासारखी. म्हणजे त्यावेळी जे जे काही इन्सिडेंट्स होतं त्या आयुष्यात, जे वाचायला किंवा ऐकायला मिळत होते, सगळे त्याच्यात टाकून दिले. चौकातल्या महापुरुषाच्या पुतळ्यासारखी, रेल्वे अपघातातील बेवारस मृतदेहासारखी, बलात्कार झालेल्या तिच्या योनीसारखी, कुस्तीगरांना न मिळणाऱ्या रंडक्या न्यायासारखी, सरणावर जळलेल्या ओल्या लाकडासारखी, बिनबापाच्या कुडत पडलेल्या पोरासारखी, आईच्या ओसाड उघड्या कपाळासारखी, अशी झाली माझी कविता. एवढंच, हेच वाटत होतं त्यावेळेस. तिच्याकडे बघून तेवढंच वाटायचं. अजून एक लिहिलं होतं, हे मुंबईला होतो त्यावेळेस लिहिली होती: अश्रूंना लेकरासारखा जीव लावावा, त्यांचा हट्ट पुरवावा, त्यांचे लाड पुरवावेत. ते म्हणतील तेव्हा त्यांना वाहू द्यावं, गालांवर खेळू द्यावं, बागडू द्यावं. त्यांना आठवणींचा नेहमी खुराक द्यावा. डोळ्यांनी त्यांना आपलं मातृत्व बहाल करावं. नितांत एकांताने त्यांच्यावर प्रेम करावं. जबरदस्तीने का होईना बाप आटून त्यांना बाहेर काढावं. जीव कोरडा होऊन मन भरेपर्यंत रडावं. अश्रू डोळ्यापासून पोटाच्या बेंबीपर्यंत घरंगळत जाईपर्यंत रडावं. पण माणसानं रडावं, कारण रडणं मेल्यावर जगणं रांडेसारखं होऊन जातं. रडणं लय गरजेचं आहे आयुष्यात. म्हणजे माझं असं झालं होतं त्यावेळेस, मी इतका रडलो होतो सुरुवातीला. नंतर लय आतून यायचं, पण इथून पाणीच नव्हतं, इतका कोडगा झालं होतं, संपलं होतं. मी एकटाच रात्र 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत बसायचो. आई तिकडं गेली नाशिकला, मला घर खायला उठायचं. मग मी ऋषीकडे जायचो आणि त्यांच्या रूमवर जाऊन बसायचो. तिथं मला एवढ्या जणात ते दिवसभर, ऋषी त्याला माहित होतं, ते दिवसभर हसायचा, त्याच्यात ते रमून जायचं. बट रात्र झाली की मग भीती, संपायचं सगळं. वडील म्हणजे असे दिसायचे डायरेक्ट. त्यावेळेस सगळं संपलं आणि आता काय करू, आता रडणंच संपलंय माझं. सुचतच नव्हतं काय करावं काय नाही. आणि मी ऐकलं होतं एका जणाचं, माणसाचं रडणं संपलं ना, कलाकार म्हणून माणूस संपतो. मला ते लय मन खात होतं. म्हणलं काय झालं तर आता काय करायचं, आता रडणं संपलं. इमोशन फिलिंग्स पाहिजे ना माणसाकडं, काहीच नाही. लय प्रयत्न करायचो, बट इथून पाणीच नव्हतं येत. मग वेळ जाऊ दे, मग वेळ जाऊ दिली हळूहळू. आताही अजूनही नाहीत, कधी लय आणावं लागतं. आता थोडं जरा रडतो कधी मध्ये. मला सवय रडायची, मी रडतो असं खूप. एकटा पडलो ना, मग हॉस्टेल पासून सवय, तिथंच सवय लागलेली मला. एकटा पडल्यावर आता आठवणी, आईची आठवण, वडिलांची. आता आईच्या कुशीत झोपायची सवय लहानपणापासून, आणि कट्टू इकडं. त्यावेळेस रडायचो मग, जेव्हा वाटण तेव्हा. पण मध्यंतरी 1 वर्ष 2 वर्ष झालं रडणंच नव्हतं, संपलं होतं. त्याची बहीण गेली परत, वडिलांच्या 6 महिन्यानंतर बहीण गेली. मग फारच गेलो, संपलं होतं सगळं. बट आता आय एम नाव फाईन, ओके, डन. लय सॅड व्हायला लागला तू. वेगळं काहीतरी विचार, काहीतरी चांगलं विचार नको, चांगलं बोलू. चांगलं. कलाकार म्हणून ज्यावेळेस काम करत चाललायत, तर सगळ्यात भारी आठवणी कोणत्या आहेत, भारी गोष्टी कोणत्या घडल्यात नाटकात का? माझी सगळ्यात भारी गोष्ट म्हणण्यापेक्षा माणसं खूप जास्त दिले नाटकाने. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हराळ माणूस. तो असला का सगळं विसरायला होतं. म्हणजे तो मला कधी कधी भांग्यासारखा वाटतो. तो असला का दुसरं काहीच नाही.
नशेत जाता का? नशेत जातो बरे, काहीच नसतं दुसरं त्याच्याशिवाय. मग तो आम्ही जे करू ते आम्ही दोघं तिघच असल्यावर आम्ही मग काहीही करतो, काही कुजबी, भांग पण पितो. आम्ही दवाखान्यात पण जातो, मग आम्ही किस्से पण करतो. लय लय हरवा सोबत सिरियस बोलता कधी? हा बोलतो ना. अरे सिरियस बोलायला लागल्यावर तो लय डेंजर आहे. तुला तर तुझ्यापेक्षा कोण ओळखू शकतो म्हणे. लय जबरदस्त. आणि त्याचा गायडन्स खरंच मला खूप आवडतो. म्हणजे कधी कधी जर संपलेला असलो ना, माणूस लय वरून येतो, भारी माणूस. आणि मला याचं आश्चर्य वाटतं, तो मला आयडल मानतो, तुम्ही त्याला आयडल मानता. म्हणजे ते अजून म्हणतो सर तुम्ही लय वर आहेत माझ्या नजरेत, तुम्ही तुमच्याकडे बघून सगळे हे. अरे मी काय, माझ्याकडे बघून कसं काय कोणी हे होऊ शकतं. मी त्याला विचारतो, नाही सर आहे, तुम्हाला जाण नाही त्याची. हा तेवढं आहे म्हणलं, जाण नाही मला त्याची. पण आहे सर तुम्ही लय मोठे आहेत माझ्या याच्यात. असं तुम्ही जपा सर तेवढं. हा जपतो. नानाचा अनुभव कसा आहे? नाना दिमडी नंतर सगळ्यात जास्त मला प्रेम दिलं नानाने. नानाची प्रोसेस लय जबरदस्त. म्हणजे आता ते किस्सा सांगू का नको काय माहिती. स्टेजवर जायचा आधीचा? नाही, स्टेजवर जायच्या आधीचा नाही, चालतंय. सुरुवात स्टोरी भारी नानाची. म्हणजे तुम्ही एवढंच पॉडकास्ट टाकून जरी टाकलं तरी तुमचं सगळं भारी होईल, एवढे भारी नानाची स्टोरी. आम्ही पुरुषोत्तमचा प्रयोग करायला गेलो होतो, फुलावराचा. आणि प्रयोग गणला होता खूप, सगळे सॅड होते. पुण्यातला होता का? पुण्यातला. तू होता, आलता का? हा मी होतो की. हा तेच मला हरळच म्हणलं होता, आता शिव्या खाणारी सगळ्यांचा. हा तोच तो प्रयोग झाला. आपण भेटलो वगैरे, तू गेला, आम्ही गाडीत बसलो, सगळे चेहरे पडलेले. पुरुषोत्तम मोठी संधी, आणि तिथंच म्हणजे सुरुवातीलाच चूक झाली. ते जाऊ द्या. आणि जेवण वगैरे केलं सगळ्यांनी सॅड मध्ये, सगळे झोपले, काय बोललं नाही. प्रवास सुरू, आम्ही दोघच माग संडे गप्पा. आम्हाला काय तेव्हा त्याला काय दुःख बिक काय नाही, सगळे गेले ते आनंद, तिथल्या तिथं प्रवासाचा आनंद. मग सर तेवढ्यात मग पुढच्या वर्षी सर शाहूला करायचं काय कन्सल्टन्सी, पुढचं नियोजनाच्या बाबतीत डेंजर. काय करायचं काय हाय का स्टोरी. आम्ही एकदा महाकरंडकच्या बक्षीस वितरणाच्या वेळेस हे नानाची कन्सेप्टवर त्यांनी मला सांगितली होती अशी स्टोरी आहे म्हणून. काय का मग सर त्यांना म्हणलं, सर तुम्ही त्यावेळेस स्टोरी सांगितली होती, त्याच्यावर काहीतरी होऊ शकतं बघा बरं. मग आम्ही ती सुरुवात केली बोलायला, नाही का. सुरुवात काय केली माहिती आहे का, आम्ही स्टोरी बिरी नाही ठरवली, आधी अनाउन्समेंट सुरू केली. अहमदनगर महाकरंडक 2023 सर्वोत्कृष्ट लेखक ऋषिकेश हराळ. अहमदनगर महाकरंडक 2023 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रद्युम्न गायकवाड. अहमदनगर महाकरंडक 2023 सर्वोत्कृष्ट एकांकिका नाना थोडं थांबा ना. आणि मग नंतर स्टोरीला सुरुवात केली, काय करायचं. कॉन्फिडन्स त्याच्याकडे तेवढंच आहे. कॉन्फिडन्स इतका वर असतो ना बाबा त्याचा, काही लय. मी लिहिलं फेसबुकवर मागत लिहिलं होतं त्याच्यात, लय डेंजर. तिथं आम्ही मग गप्पा बिप्पा मारल्या, सगळे बांधला, असं करू तसं करू, हे करू ते होईल. आधी वेगळं साधा नाटक जे का असते, ज्यावेळेस सुरुवातीला ठरवतो ना, त्याच्या अपोजिट सगळं वेगळं नाटक रंगमंचावर उभं राहिलेलं असतं. तिथं आम्ही लय बेसिक असं एक हे पात्र असन, ते पात्र असन, असं करू. ते झालं. दुसऱ्या दिवशीपासून घेणं नाही देणं नाही, बस प्रवास झाला, संपला, काही बोलणंच नाही परत त्याच्यावर. त्याच्यानंतर पडलो मी आजारी. मला काहीतरी म्हणजे बऱ्यापैकी मी 7-8 दिवस घरी होतो, सालाईन वगैरे लावून. मला भेटायला आला अमोल बँगलोरला होता. अमोल आणि तो दोघ जण भेटायला आले घरी रात्री 7, 7:30, 8 दरम्यान आले. मम्मी खाली होती, मी वरती होतो, जमाने वरती आलो, भेटलो वगैरे, इकडच्या चेष्टा मस्करी वगैरे केल्या. अमोल राठोड, काय शाहू कालाय जवळ बघा ना, काय आहे का. नाही रे नको, आता नको वाटतं रे, नाटक बाजलं, काहीतरी दुसरं काहीतरी करू. अरे काय बावळटे करा. मग सर काय करायचं. अरे आहे ना आपली, कोणती, नाना नाही का, आपण गाडीत बोललो होतो. तेवढंच. त्याच्यानंतर चर्चाच नाही ना, जवळजवळ 1-1.5 महिना गेला, नाही 1.5-2 महिने गेले, बोलणंच नाही, विसरून गेलो होतो. मग काढा वहीन पेन काढा. अमोल राठोड त्यांनी त्या दिवशी जर ते आले नसते ना, अमोल राठोडने फोर्स केला नसताना, नाना थोडं थांबणं होतच नव्हतं. बरोबर, काहीच नव्हतं. आज स्टेज नसतं, आई नसते स्टेजवर, कोणी काहीच नसतं, त्याचा संबंधच नसता. मग तिथं 5 मिनिटात वही पेन घेतलं आम्ही. जवळजवळ तिथून जे सुरू झाला पट्टा, आणि 1, 1.5, 2, 3 पर्यंत आम्ही फर्स्ट ड्राफ्ट लिहिला तिथल्या तिथं.
आणि दुसऱ्या दिवशी मग कलाकारांना बोलून ती हे शाहू मोडकच्या 7-8 दिवसा अगोदरचीच गोष्ट आहे का रे, का ना 7-8 दिवस अगोदरच झालेला. म्हणजे 6 दिवस राहिले होते आणि पटापट करायचं लिहून ते लिहिलं. लय एनर्जी आली, लय पॉझिटिव्ह आलं. नाही अरे लिहिलंय आपण काहीतरी, फर्स्ट टाइम आपण काहीतरी करू असं तसं. दुसऱ्या दिवशी सगळ्या कलाकारांना बोलवलं. बरं त्या दिवशी सगळंच ठरलेलं, कोण काय करणार, कोण कसं करणार. सगळ्यात आधी हे माणूस काना तिवारी चिकू नावाचं ते करू म्हणलं. याला सगळं ठरलेलं, हे ते करणार, ते करणार, जे करणार त्यांना बोलवलं. म्हणलं एकदम जबरदस्त कॉमेडी एकांकिका आहे, आपण शाहूला करतोय. पोरं सगळे उत्साहितच त्यावेळेस, सगळे नवे होते. आले सगळे. दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट वाचली, स्टोरी टेलिंग केली, सगळे हसू येडे. लयच भारी लयच भारी लयच भारी. काहीच नव्हतं त्यावेळेस तिथं, म्हणजे उगाच छोटं होतं, काहीच नाही. पण ते लय भारी वाटलं पोरांना. आलं पोर हसतेत म्हणल्यावर काहीतरी आहे त्याच्यात. आम्हाला अजून हे आलं. दुसऱ्या दिवशीपासून प्रॅक्टिस सुरू. 3 ते 4 दिवसात नाटक बसलं. 6 वाजता प्रयोग आणि 12-1 वाजून गेलं तरी शेवट नाही नाटकाचा. शेवटच नव्हता नाटकाचा. प्रॅक्टिस शेवटच नाही. काय करावं कसा बसा इकडून तिकडून काहीतरी शेवट केला चांगला विचार करून आणि केला. मग काहीच होप्सच नव्हते, फक्त करायचं म्हणून करायचंय एकांकिका करायची. त्यावेळेस बक्षिसाचं वगैरे काहीच डोक्यात नव्हतं. आम्हाला करतोय ते भारी वाटत होतं. लय आनंद 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही ते फ्रेमा वगैरे हे ते सगळं रंगवलं. सेट उभा केला छोटासा, काय ते नाटकाचं आणि ते सेटचं काही घेणं देणं नव्हतं. उभा केला भारी वाटत. आमच्याकडे नेपथ्यकार आमचा त्यावेळेस, तो पण लय डेंजर. सगळे एकट्याने केलेले त्यांनी, निवृत्ती गर्जेने. प्रयोग सुरू झाला. जे प्रयोग सुरू झालाय आणि शेवटपर्यंत थिएटर फुल हसू मेलं. आम्ही काहीच नाही, फक्त मजा घेत होतो, फक्त मजा. ते काय होतंय, कसं नाटक रन होतंय, काय नाही, काही नाही, फक्त मजा. आणि प्रयोग झाला, सरांकडे गेलो. अरे बाप, परीक्षकांकडे भेटायला, ते विचारायला काय कसं काय अजून काय करावं वगैरे. परीक्षक पण फुल म्हणजे मध्ये खुश होते खूप. ठीक आहे मला खुशच झाले ते, नाही एवढं ठीक आहे. आपण बक्षीस वितरण दुसऱ्या दिवशी जायचं का नाही, बक्षीस वितरणाला जायचं का नाही, जाऊ. आणि जे काय बक्षिसाचा तडाखा सुरू झालाय ते तरीच भाषण आठवलं असं डायरेक्ट. कोणतं ते की सर्वोत्तम जे काय सुरू झालंय, सगळेच बक्षीस जवळजवळ लेखन, दिग्दर्शन, अभिनय, स्त्री अभिनय, पुरुष अभिनयचं एकाला प्राइज नाही, सगळ्यांना प्राइज. जेवढे होते सगळ्यांना, पुरुष अभिनय जेवढे पुरी होते, स्त्री अभिनय सगळ्यांना. आता पर्टिक्युलर एक प्राइज असतं ना, तसं नाही, सगळ्यांना A to Z प्राइज. जेवढे कलाकार होते एकांकिकेत सगळ्यांना प्राइज. लेखन, दिग्दर्शन सगळं. मग लईच जास्तच हे झालं आम्हाला, म्हणजे उत्साह आला. तो सीन झाला असं नाही की जिस चीज को तुमने सिद्धी बॉटल घेऊन करतो आणि नंतर खरं बस त्या रात्री म्हणल्या इतका आम्ही धिंगाणा घातला, हरळणी मी दोघच जण. म्हणजे आमचे वाढवलेलं सगळं तिथून सुरुवात झाली ना, कसं करायचं, काय होईल वगैरे. ते स्वप्न बघायला तिथून सुरुवात झाली खरी नानाची. मग महाकरंडकला मग हळूहळू त्याचा व्याप वाढत गेला. मग राज्यनाट्य, मग फायनल वगैरे, मग प्रयोग, असे प्रयोग होत गेले. नानाची जर्नी, एक प्रयोगाचं असं असतं, एक 4-5 प्रयोग झाल्यानंतर, समजा जास्त प्रयोग झाल्यानंतर ते नाटक जरा संत होऊन जातं, ते युज टू होऊन जातं. म्हणजे माझं बरं दिमडीत झालं, फुलावरात झालं, अजून भरपूर खटारात झालं, युज टू होऊन जातं. बट नानाची अशी कमाल होती, नानाच्या वेळेस कधीच आम्हाला असं वाटलं नाही की बोर होतंय किंवा काय. सेम अजिबात नाही. प्रत्येक प्रयोगात नवीन काहीतरी, प्रत्येक प्रयोगात. आज असं आहे ना, ह्या प्रयोगात हे ना, पुढच्या प्रयोगात लगेच वेगळं काहीतरी. म्हणजे प्रत्येक जण एक कलाकार जवळ 4-4, 5-5 आपल्या वैयक्तिक जागा काढायचा आणि ते आपोआप निघायच्या. सांगावं सुद्धा नव्हता. माझं सांगायचं काम काय, हा हे प्रयोग अशी कर, ते असं कर, हे कर, एवढंच. बाकी सगळं कलाकार करायचे लईच. आणि वाटलं सुद्धा नव्हतं की नवीन पोर आहेत म्हणून एवढं हे करतात. मी तरी 2-3 नाटके त्यांच्यापेक्षा जास्त गेलेत. बट पोरांनी इतकंच भारी काम केलं त्यावेळेस. लईच म्हणजे अपेक्षाच नव्हती एवढं भारी काम करतील पोरं. लईच. आणि लय मजा घेऊन नाटक केलं, म्हणून ते कदाचित नाटक आतापर्यंत टिकलंय. आता चाललंय त्याचे पुढचे प्रयोगाचं नियोजन. बघूयात लवकरच कमर्शियल कडे वळायचंय. चालेल. कलाकार म्हणून ज्यावेळेस तुम्ही आसपास सगळं आता बघताय, तुमची पण तीच फेज आहे की त्यात आपल्याला
सगळं साधायचंय. हम्म. स्वार्थ आणि परमार्थ म्हणतात ना, की पोट बी भरलं पाहिजे आणि आपली आवड बी जोपासली पाहिजे. ती जोपासणं किती टास्क वाटतंय, असं शक्य वाटतंय का अजून? अजूनही मनात प्रश्न आहेत. नाही आता एक फेज थोडी एक एक पायरी वर गेल्यामुळे असं वाटतंय की नाही नाटक पोट भरू शकतं माणसाचं. हं. जर पण तेवढं त्याला द्यावं लागेल त्यावेळेस नाटक पोट भरू शकतं. हं. कारण पुढच्या पायरीवर जर गेलं ना, नाटक खूप देऊ शकतं, पैसा देऊ शकतो, काय म्हणतात फेम देऊ शकतं, सगळं देऊ शकतं, बट तेवढं याने आतून ते करता आलं पाहिजे. जेवढं मनापासून करू तेवढं. आता कमर्शियलला जर नाटक केलं, एखादा प्रोड्युसर मिळाला किंवा काय मिळाला, तर तिथून तुम्ही 100 प्रयोग म्हणा, 50 प्रयोग म्हणा, 50 प्रयोग तुम्ही करू शकता. 50 प्रयोग खूप झाले एखाद्या कमर्शियलसाठी. तिथून तुम्हाला खूप वाटा उपलब्ध होऊ शकतात, वेगळं अजून कामं मिळू शकतात, वेगवेगळ्या संध्या मिळू शकतात. असं नाही की नाटक पोट भरू शकत नाही, पोट भरू शकतं नाटक. आणि हे ट्रान्झिशन कसं अनुभवत आहे की आता बहुतेक जण जे आता पॉडकास्ट कोणी बघत असतील त्यांना वाटत असं आता रील बद्दल बोललं जाईल, व्हिडिओ बद्दल बोललं जाईल. पॉडकास्ट संपायला आली पण रीलचं नाव का निघालं? ते काय तुमच्यासाठी? तुम्ही रीलला काय म्हणून बघता? तुम्ही व्हिडिओला, ह्या व्हिडिओ जे आता पहिलं नाटक एक माध्यम होतं, आता ह्या व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाला कसं बघताय? व्हिडिओज म्हणा, हे इंस्टाग्राम वगैरे हे मला तरी पर्सनली वाटतं की लालच टाईप आहे जरा, नाही का? दाना फेक खा हा भारी वाटते ते हळूहळू जसे जसे म्हणजे पुढे जात जाईल माणसाला. थोडक्यात कसं की एक पक्षी, त्याला आपण दाना टाकतोय, जसे जसे फॉलोअर्स वाढतील तसे तशी हव्यास निर्माण होती मनात. भारी वाटतंय चला थोडं हे होतंय ते होतंय, ते वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू सुरू होतो लगेच विचार करण्याचा. बट माझा जास्त कल नाहीये तिकडे जास्त. मी जेवढं अनुभवलंय, जेवढं किंवा जेवढं इकडं आहे ना, आहे मी करतोय रील्स करतोय. मी रील्स का करायला लागलो? या ऋषाकडे बघून, त्याच्याकडे बघून, आणि त्यांनी फोर्स केलेला मला करा म्हणून. फोर्स नाही केला, करा म्हणा सर, म्हणायचं सर तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे हे ते वगैरे, ते गायडन्स त्याच्या याच्यानुसार मी. पचत कोणालाच नाही, त्याला बी रील्स पचत नव्हते ज्यावेळेस कर म्हणायचो, त्याला त्याचं असंच सेम तुम्ही कसं तसंच म्हणायचं. तो पण आता तो करतो शेवटी नाटक, तेव्हा म्हणतो नाटक सुटणार नाही, आवड. पण हे प्लॅटफॉर्मला म्हणजे तुम्ही कमर्शियल माध्यम म्हणून व्यवस्थित युटिलाइज करू शकतो ना कलाकार. म्हणजे कलाकार काय समजा एखाद्या जो थिएटर करतो त्याला रील्स केले तर काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही, काही म्हणून तर मी करतोय. मला काहीच त्या बाबतीत माझं काही दुमतच नाहीये. काहींचे लय विचार असे असतात की काय थिएटर केलंय इतक्या दिवसानं, आता व्हिडिओ करतोय भांगारवाणी, त्याला काय कळतंय, असं तसं असे डायरेक्ट बोलतात तोंडावर. मला वैयक्तिक बोललेले असे लोक, काय संबंध व्हिडिओचा? अरे ती पण एक प्लॅटफॉर्मच आहे ना, हा जसा प्लॅटफॉर्म आहे तसा प्लॅटफॉर्मच आहे ना, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात करायला? जर समजा तुमची कला, जर तुमचं जे काय आर्ट असेल ते दिसतंय, लोकांपर्यंत पोहोचतंय जास्त माध्यमातून, जास्त याच्यातून, काहीच प्रॉब्लेम नाही ना. आणि ज्याच्यातून तुम्हाला इन्कम येते, तुमच्या थोडंफार का होईना त्याच्यातून 2 गोष्टी क्लिअर होत आहेत, तर काहीच अडचण नाही, करायलाच पाहिजे. बट वैयक्तिक माझं असं मन, तिकडे जरा ते माझा कल जरा झुकताय आतूनच. मला प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही, पण कल कमी आहे. जेवढी मजा स्टेजवर येते तेवढी मजा ती व्हिडिओ मध्ये. ते थिएटर म्हणजे नशा आहे ना, व्यसन आहे, हरळ मध्ये व्यसन. नाटक व्यसन म्हणतो, नाटक देत काय नाही, पण म्हणला कमी बी काय पडत नाही सगळं. ज्यावेळेस ते स्टेजवर जायच्या आधीची जे असतं ना, आता एंट्री आपली जाणार, आणि ज्यावेळेस लाईट्स येतात अंगावर, तिथून दुसरं एक नवीन विश्व सुरू होतं आपलं. तिथं मी प्रद्युम्न गायकवाड म्हणून नसतो, किंवा काही संबंधच नसतो प्रद्युम्न गायकवाडचा. तिथं ते आता माणूसच वेगळा असतो तिथं त्यावेळेस. ते लय वेगळा झोन असतो, लईच भारी झोन असतो. समोर जवळजवळ 500-1000 माणसं बसलेले असतात, त्यांना सोडून आपल्याला आपलं एक वेगळं विश्व दाखवायचं असतं. ते सगळं खोटं असतं, पण ते खरं असतं. ते सगळं खरं असतं. लय बेकार नशा नाटकाची. वाचनाबद्दल काय आवड आहे? नाही आवड खूप आहे बरं का वाचनाची, पण वाचन होत नाही माझ्याकडून जास्त. काय कोणत्या प्रकारचं जास्त वाचन? मला कादंबऱ्या वगैरे जास्त करून मी तेच वाचतो, कविता वाचतो. मला सगळ्यात जास्त अण्णाभाऊ साठे, परत आपले नागराज मंजुळे सरांच्या कविता,
आणि म्हणजे जे काय आपले आहेत हम्म. दलित आहेत, जयंत दळवी. हा, मी तुमची ती कविता ज्यावेळेस तुम्ही वाचली ना, त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुमचं दलित काव्य जे कोणते आहेत ना ते जास्त वाचण्यात हो, असावे. हो, हो. शब्द रचना माणसाला Yes, कळते. yes, yes. ते प्रभाव असतो ना थोडाफार. हा, तर आमचे एक ऋषिकेश पवार म्हणून पण आमचे एक मित्र आहेत, हा, हा. तर त्यांचा विलय प्रभाव आहे त्या हा, वाचण्यावरती. हा. त्यामुळे त्यांचं पण लय परखडे बोलणं. हो, हो, हो. म्हणजे तुम्ही कसं जे शब्द म्हणजे कोमल कोमल एक प्रकारचं असतं, गोड Yes, गोजर, yes. नाही, आणि एक असं एकदम परफेक्ट. मला नाही पटत ते सिरियसली. मग अशी कोणती नागराज सरांची किंवा यांची अण्णाभाऊ साठेंची कोणती कविता लय भारी तुमचे पाठ आहे किंवा तुम्हाला काय म्हणूशी वाटते? नागराज मंजुळे सरांची एक कविता आहे, ती मला लय आवडते. की पावसालाही आवडावी इतकी ती सुंदर होती, म्हणूनच की काही वेळी अवेळी येता जाता पाऊस तिची वाट अडवायचा. पावसाला चुकून मग ती घर गाठायची. पाऊस माग माग जाऊन तिच्या घराच्या खिडकीसमोर कोसळत राहायचा तासन तास. पाऊस एवढा गळ्यात पडेल असं तिला वाटलं नव्हतं त्याला खुणावताना. लय बारीक विचार करावा लागा ना, म्हणजे ज्याला समजन त्याला समजन, ज्याने अनुभवलंय त्याला समजन बरं का. हसतंय दिलंय. पाऊस एवढा गळ्यात पडेल असं तिला वाटलं नव्हतं त्याला खुणावताना, आणि एक दिवस तिला जे नको होतं तेच घडलं. ती पावसात सापडली, तिला पाऊस स्पर्श हवा हवासा वाटला. ती चिंब भिजली पावसात, ती शहारली, मोहरली नि अंकुरलीही. पाऊस ओसरून गेल्यावर स्वतःला सावरत तिनं त्याच्याजवळ तक्रार केली. पाऊस ओसरून गेल्यावर स्वतःला सावरत तिनं त्याच्याजवळ तक्रार केली. तुझ्या नादानं मी नको होतं भिजायला या अवेळीच्या पावसात. सांग या भिजक्या अंगाने मी घरी जाऊ कशी. सांग या भिजक्या अंगाने मी घरी जाऊ कशी. आणि वाटेत तर नुसता चिखल झाला असेल आता. ती चिंब भिजली पावसात, यात दोष त्याचा न पावसाचा. ती चिंब भिजली पावसात, यात दोष न त्याचा न पावसाचा. पावसात भिजल्यावर चिखल होऊन वाट निसरडी होते, हे तिनं ओळखायला हवं होतं. खरंय ना, प्रेम केलं म्हणल्यावर ह्या गोष्टी होणारच होत्या. ती चिंब भिजली पावसात, यात दोष त्याचा न पावसाचा. पावसात भिजल्यावर चिखल होऊन वाट निसरडी होते, हे तिनं ओळखायचं होतं. पाऊस वेणीत माळतानाच पुढे एक समीकरणच झालं. पाऊस वेणीत माळतानाच पुढे एक समीकरण झालं, ती आणि पाऊस. पण अचानक एक दिवस तिच्या घरात वाद उसळला. पावसात भिजल्यावरून, पावसाच्या जातीवरून, धर्मावरून, चिखल माखल्या वाटेला भिवून की काय, तिनं पावसात भिजल्याचं साफ नाकारलं. तेव्हापासून पावसाला आली मरण काळा. पाऊस असतो पडून तिच्या त्याच बंद खिडकीसमोर होऊन पाचोळा. पहिल्यांदा ज्यावेळेस मी कविता वाचली होती ना, बापरे म्हणलं काय म्हणलं अण्णा नागराज मंजुळे सगळ्या कविता वाचून काढल्या मी त्यावेळेस सगळ्या. आणि ते याच्यामध्ये वाक्य आहे बघा, काय त्या पिक्चरचं नाव, रॉकस्टार. पेन पेन नाही तू दर्द होना चाहिए, दर्द पेन. असं काय आहे का कलाकाराच्या बाबतीत? हा, मग पेन पाहिजे ना, दर्द पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होत. उगाच त्यांनी आता इम्तियाज अलीला कळलंय म्हणल्यावर, त्यांनी मांडलंय म्हणल्यावर पाहिजेच. माणसाच्या आयुष्यात, कलाकाराच्या आयुष्यात दुःख पाहिजे, त्याच्याशिवाय कलाकार घडत नाही. बघा त्याच्या आयुष्यात काय होतं त्या पिक्चर मधून. काय मी तर जवळजवळ 3-4 वेळा पिक्चर बघितला. जेव्हा असं बोर झालं तो पिक्चर लावतो मी. सगळं आहे रे त्याच्यात, पिक्चर मध्ये सगळं सांगून जातं. ते एक एक फ्रेम म्हणा, एक एक डायलॉग्स म्हणा. कोणता आवडतो यातला सीन? कोणता आवडतो सीन मला त्याचा आहे ना, मला सीन पेक्षा ते गाण्यात जे गाणे म्हणताना त्याचे जे इमोशन्स आहेत ना, ते लिरिक्स लईच म्हणजे माणूस मी फ्रेश होते ते गाणे ऐकून. त्याचं ते सगळं म्हणजे तू म्हणतो एकटा वगैरे पडलो काय करतो, टाका हेडफोन शांत व्हा. ते गाणे माझ्या प्लेलिस्ट मध्ये त्याचे सगळे गाणे आहेत. मन सगळ्यात जास्त विचार कोणता गोंगवत असतो? करिअर बाबत गोंगवतो, पैसे बाबत? आईला असं समोर, आता आईचा स्वभाव मला माहिती, मी पण बघितलं. आई तुमची म्हणजे नाही का ते म्हणतात ना, घरातला कर्ता पुरुष असतो. कर्ता पुरुष सारखी एकदम जबाबदारी ती एकदम. आईला कधी समोर मला वाटत नाही असेल लई काही बोलले असतात किंवा बोललेही असतात,
पण अशी कोणती गोष्ट आहे का आईला सांगितली नाही पण अशी सांगू वाटते, समोर नाही म्हणत, पण आईने जर चुकून ही पॉडकास्ट बघितली शेवटपर्यंत तर तिला सांगते ना अशी, का कॅमेरा पण हिंमत होत नाही? नाही नाही, कॅमेरावर पण नाही मग सगळं खतम हो जाएगा. तरी एखादी गोष्ट आईला सांगू वाटत असेल ती, आईलाही ऐकू वाटत असतं तिला, पण हे जे मधलं आहे आईला, आई तर पॉडकास्ट थोडी बघणार आहे, आई परत अरे बघ ना बाबा, ती मी असल्यावर आईला सगळ्यात आधी तीच बघणार, कोणी नाही बघितली तरी. तिला त्याचं लय भारी कौतुक असतं, कुठं दिसलो का रील्स व्हायरल झाली का, हे झालं का, बघा माझं पोरग किती भारी करते, किती भारी करतं. तिला अख्ख्या शाळेत सांगते माझं पोरग असं तसं, मम्मी करू का, गाप आणि बात करू नको असं. अरे तिला समजलं म्हणजे लय बेकार आहे. मग तिला असं वाटतं की यांनी करावं पण आणि नाही पण करावं. कौतुक वाटतंय पण काळजी वाटते. हा, ते महत्वाचं आहे. तरी एखादी गोष्ट डायरेक्ट सांग, म्हणा करा बरं हिंमत आज आईला म्हणायची, नाव घेऊन मला माहिती आईला काय म्हणता तुम्ही. मम्मी, मी एक नवीन नाटक करतोय कमर्शियल, जे मी तुला सांगितलेलं नाहीये, बट लवकरच सांगेल. सॉरी त्याच्यासाठी जे तुला सांगितलं नाही म्हणून, बट करतोय मी ते नाटक आणि करतोय. अयो, मग इथंच असे आले, समोर काय आला असतील माझे. हे खरंय, नाटक करतोय, नवीन नाटक माझं. ऋषिकेश जोशी सर, मराठी नाटक इंडस्ट्री म्हणा, फिल्म इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. त्यांचं नवीन नाटक येतंय, गोष्ट संयुक्त मानापमानाची. त्यामध्ये मी रोल करतोय आणि चांगलं मोठं नाटक आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांच्यात एक प्रयोग झाला होता, संयुक्त प्रयोग मानापमानाचा. तर त्यात तो प्रयोग कशा प्रकारे घडला होता किंवा काय झालं होतं त्याची ती गोष्ट आहे. तर या लवकरच प्रयोग लागेल, सगळे नक्की पाहायला. मी थोडं प्रमोशन करतो, ती क्लिप एडिट करून टाक बरं का मला. तर नक्की या लवकरच नवीन नाटक येत आहे आमचं, सगळे पहा, सगळं तुम्हाला आवडेल असं नाटक आहे. आमच्या नाटकाला सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांना Thank you. बघूच. थँक्यू. आता नेक्स्ट ज्यावेळेस आपली पॉडकास्ट होईल, जसं तुम्हाला सांगितलं आपल्या कायम 2 पॉडकास्ट आहे प्रत्येक हा. गेस्टच्या, तर नेक्स्ट पॉडकास्टला प्रद्युम्न कसा असावा तुम्हाला असं वाटतं? नेक्स्ट पॉडकास्टमध्ये प्रद्युम्न गायकवाड आहे ना, मला सांगू का, कमीत कमी 40-50 फिल्म्स केलेल्या असतील त्यावेळेस, आणि चांगलं नाव असेल, मोठं नाव असणार आहे. येस. आणि मराठी इंडस्ट्रीतला धडाडीचा कलाकार असणार आहे त्यावेळेस. त्यावेळेस सगळं असणार माझ्याकडे, सगळं. हाय नेक्स्ट पॉडकास्टला त्यावेळेस माझे. आणि इथं नाही, कुठेतरी दुसरीकडे करू आपण भारी, हिमालय वगैरे. हिमालय नाही नको बाबा. हिमालय लाईव्ह करू नाही ती पॉडकास्ट वाटलं तर. लाईव्ह कशी? लाईव्ह समोर अख्खा ऑडियन्सच ठेवू वाटलं तर मग पण रेकॉर्ड करू. हो तसं कशी वाटते? येस, थिएटर मध्ये. हा, थिएटर मध्ये करू. थिएटरमध्ये थिएटरला लावू काय पॉडकास्ट आणि सगळे लाईव्ह बघतात. बेस्ट आहे भाई, बेस्ट. डन डन डन. माऊलीला करू. माऊली संकुल जवळचं. चाल. माऊली मला माऊली. पण आवडतं माऊली. म्हणजे तिथूनच सगळं माऊली मध्ये मला फुकाट बरेच कार्यक्रम बघायला भेटले होते. तिथंच करू, भारी आहे तिथं. ती आपली जागा आहे स्वतःच, नाही का ते म्हणता ना कर्मभूमी भाऊ जल कुस. आईची कुस, ते आहे तिथं. तिथं मी जवळजवळ लई ठिकाणी प्रयोग केले, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या रंगमंचांवर. बट तिथं जे आहे ना ते कुठंच नाही माऊली सारखं. माऊलीला लईच प्रयोग, माझे जेवढे प्रयोग झाले दिमडी पासून तर नानापर्यंत, सगळे प्रयोग माझे तिथं रांगलेले. लईच भारी वाटतं मला तिथं. अशी वाईब्स असते काहीतरी, हायच असं अंगात शिरल्यासारखं काही. होम ग्राउंड आहे की सचिनला वानखेडेला खेळताना वाटतंय तसं. वानखेडे. माऊली लईच भारी जवळच. बाकी अजून काय बोलायचंय मनात, सांगा आमच्या कानात. नको बाबा, कान गोष्टी लय कळल्या तुम्ही. आता नाही, सगळं सांगितलं तुला. पण लई रडकी पॉडकास्ट झाली का? नाही लईच मी लईच हा का रे, लईच रडलो का? रडकी नाही ना, मग ठीक आहे. बोलकी झाली. हा, आयुष्याचं म्हणजे काहीतरी आपण म्हणतो ना की काहीतरी आपण कोर पकडून चलत असतो त्या सेंटर पाशी, की कोणाला खुश राहायचंय, कोणाला आवड जपायची, कोणाला घरच्यांना जपायचं, कोणाला. तसं तुम्ही स्वतःला काय पकडलं, तुमचं सेंटर काय पकडलं? नाटक
सेंटर काय सगळ्यात जास्त बाबा ह्याच्या भोवती माझं आयुष्य फिरत आहे बाबा, हे करण्याच्या भोवती गोल 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 तिथंच. माझा सिम्पल थॉट आहे एकच, जरी मी आता आईचं वगैरे सांगितलं असेल तरी, बट मला एक कळून चुकलंय, मी थिएटर सोडता, ही इंडस्ट्री सोडता दुसरं काहीच नाही करू शकणार. एवढंच आहे माझं कोर, ज्याच्यावर मी चाललोय पुढं. मला माहिती आहे मी नाही दुसरं, मी 3 वर्ष जॉब केला, 1 महिना जॉब करून बघितला, नाही वर्कआउट नाही होत, ते कोंडल्यासारखं वाटलं. मग म्हणलं नाही, आता तुला किती काही केलं तरी तू आईच्या समाधानासाठी, बहिणीच्या समाधानासाठी किंवा त्यांच्या समाधानासाठी थोडे दिवस करेलही, बट जमणार नाही. जॉब ते अडकून राहणं नाही शक्य होणार मला, कारण ते आता इतकं भिनलंय ना. वाघ आला आता रक्ताचं, ते लागलंय ना रक्त, ते नाही जाणार मला. ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस ते माझ्यासोबत जाईल, दुसरं नाही करू. तेवढंच एक तीच गोष्ट आहे मला, ज्याच्यावर करतोय आता सध्या जे काही चाललंय ते. हुक पॉइंट. पुढच्या पॉडकास्टला भेटू. येस, माऊली संकुल लक्षात ठेवा, माऊली संकुल. 1000 हजार बसतात मग मला वाटतं 1000 तोपर्यंत वाढेल ना, हा थिएटर मोठं होईल. 1000 लोक समोर. येस. कोण रे टिकून राहिला, हरला कसा टिकून राहतो. नाही सर तुम्ही बी नडा, मी बी नडतो. मी म्हणलं असं जाऊन दे बरोबर, नको लय त्रास द्यायला. आईच्या पत्रिकेचा क्रिएट शब्द वापरायला लगेच रेकॉर्ड करून ठेवा. ब्रँडिंग करायची का आता नाही, नंतर वापरू आम्ही. एवढी शब्द काय बरं चालेल. ऑफ कॅमेराच